पीसे गांव से लेकर टेमगढ़ तक 17 किलोमीटर की हमारी मेन टीएमसी की लाइन है, जिससे हमको 300 mld लगभग पानी, टीएमसी बोल रही है कि 300 mld पानी हमसे यहाँ हम लोग ले रहे हैं। हर 10 मीटर पे ऐसे प्रेशर बॉल है, उन प्रेशर बॉल के नीचे लाइन है, ऊपर लाइन है, डायरेक्ट 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 2 इंच, हर जगह पे हर 10 मीटर पे एक वॉल है, तो 17 किलोमीटर है, तो कई सौ लाइनें मिलेंगी आपको। 70 mld पाणी रोज प्रति दिवस तिथे ठाणेकरचं मूल जो आहे तो हक्काचं पाणी चोरी होतं। एकीकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात। कोटी रुपयाचे बिल आहेत, महापालिकेचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य। आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार। त्याला जबाबदार कोण आहे? शनुभाई, जर आपण महापालिका एकीकडे पाहिलं तर घोडबंदर असेल, कळवा, मुंब्रा, दिवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, टँकरनी पाणी पुरवठे जातात। हे टँकर बघतात ना, कुठे टँकर? दुसरीकडे अशा प्रकारे हे बघा, टँकर माफिया सक्रिय झाली आहेत, पाणी चोरी होते। अरे मेन लाईन वर चोर पाण्याची 6 इंची 8 इंची लाईन आहेत, टँकर काय हर एक 10 मीटरवर काही काही लाईन आहेत, ते पाणी कुठे जातात? कोणी गोरगरिबांना नाही जात नाही, कमर्शियल तिथे इथे ईटची फॅक्टरी आहेत, भट्टी आहेत, बडे बडे मोठे मोठे गोदाऊन आहेत, मोठे मोठे लॉजिस्टिक आहेत, कोटी रुपयाच्या महापालिकेचं नुकसान होतात। एकाकडे कोटी रुपयाचं महापालिकेचं नुकसान, दुसरीकडेचे घोडबंदर, कलवा, मुंब्रा, ठाणे पाण्याची समस्यामध्ये जुळतात। काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे ना, कुठेही पानी नहीं। 70 mld पानी लेने का अगर हम बचाते तो हमको थानेकर को जो है तुरंत इस पानी की जो गर्मी में आने वाली हमको समस्या कम होगी। और ऐसा ही MIDC और स्टेम ये सब जगह पे मुख्य लाइनों पे बड़ी बड़ी मेन लाइनों पे बड़ी बड़ी लाइनें इलीगल मार दी गई और कमर्शियल हो गई नहीं। लाखों लिटर पाणी चोरीला जात आहे, आपण चोरीचा गुन्हा दाखल करणार आहात? लाखों नहीं, कोटी लीटर। 1 mld जो पानी होता है वो 10 लाख लीटर होता है, तो 70 mld पानी 7 करोड़ लीटर। ये खाली टीएमसी का है, MIDC आणि स्टॅम्पच्या अजून आहेत। एक हफ्ते से मैं ये तीनों जगह पे कंटिन्यू जा रहा हूँ। जब से थानेकर को पानी की समस्या है, घोड़बंदर, कलवा, मुंब्रा, थाना, दिव्या, इन सभी जगहों पे मैं खुद जाके सुबह 6 बजे देख रहा हूँ, और इन सभी जगहों पे डायरेक्ट आपको दे, ये तो आप अंदर ये घास हटाएंगे तो आपको 8-8 इंच की लाइनें दिखेगी, ये मोटी मोटी लाइन। मुख्य रोडवर तुम्ही देखला ना काय परिस्थिति, मुख्य रोडवर है। यहाँ से आप ये लाइन को पकड़ते हुए चले जाइए, जहां तक आपको जाना है वहां तक आपको हर प्रेशर बॉल के ऊपर, हर मेन लाइन के ऊपर 6 इंच, 2 इंच, 8 इंच की लाइनें मिलेगी, जिससे करोड़ रुपए सेक्शन आ रहा है। याला जबाबदार नेमकं कोण? महापालिका, ठाणे महानगरपालिकाचे हे जबाबदारी आहे। ठाणेकरला मूल सुविधा देण्याची ते बंधनकारक आहे, कुठे देतात? मधून एकूण किती पाणी उचललं जातं टँकरला प्युरिफिकेशन? आपले 590 तीनों मिला के, MIDC, स्टैम्प और TMC मिला के हमको पानी आता है, लेकिन एक ही जगह से 70 mld पानी रोज चोरी हो रहा है। और ऐसा 3 जगह से कितना हो गया? चुकी 7 करोड़ लीटर एक जगह से पानी चोरी हो रहा है। ऐसा MIDC से चोरी हो रहा है। आप MIDC कडे मुख्य रोडवर जा, मेन लाईनवर टेपिंग आहे आणि हे स्टॅम्पवर चोरी होते। सर, पाणी पुरवठा विभागातले अधिकारी मी स्वतः जाणार, मी स्वतः जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबकडे, स्वतः मी जाणार आणि हे पुरावे त्यांना सादर करणार। संबंधित प्रशासनाला याची कल्पना असेल किंवा अरे त्यांचे संगनमत असू तुम्ही शकतात? समजून घ्या ना, मी आहे ना, मी अपोजिशन लीडर, मला माहित पडला ना हे किती हर 1 मीटरवर टेपिंग आहेत, आणि एक नाही 4, 5, 6। तुम्ही ठाणेकरच्या हक्क मारतात ना, आणि गोरगरिबांना पाणी नाही येत आणि ते कमर्शियलसाठी पाणी, कुठं जाणार ठाणेकर? पाणी चोरीची वसुली नेमकं मग आता कोण करते? मी उद्या महासभांना माझा मुद्दा बोलणार, हे तुम्हाला स्पॉटवर जे आहे ते परिस्थिती तुम्हाला दाखवून देईल। ओके, चला, थँक्यू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.